रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। पोलिसांनी 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलंय। त्यावर प्रश्न विचारल्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे संतापल्यात। पुण्यात माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही, हे सगळं गृह खात्याकडे असते, त्यांना माहिती असेल। त्यांच्या हत्येचा मी तीव्र निषेध व्यक्त केला, त्याची वेगळी चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे। या प्रकरणाची सखोल माहिती माझ्याकडे नाही, तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही। माझ्याकडे गृह खाते नाही, गृह खाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत, दोषींवर नक्की कारवाई होईल। हे प्रकरण संवेदनशील आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने चौकशी झाली पाहिजे, आरोपीला शिक्षा द्यावी ही मी आधीच बोलले असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। पंकजा मुंडे म्हणाले, मी पुण्यात आले, तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात, पुण्यातले प्रश्न विचारा। पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला, तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला, संपूर्ण राज्यात असे प्रकार घडतायत असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर टीका सुरू झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य ऐकून धक्का बसला। त्या म्हणतात, मी पुण्यात आली आहे तर इथले प्रश्न विचारा, बीडवर नको। तुम्ही बीडच्या आहात, परळीमध्ये आहात, मग तुम्हालाच तेथील प्रश्न विचारणार ना। तुम्ही अमेरिकेत गेला तर आम्ही तुम्हाला ट्रम्पवर विचारायचं का, असा टोला दमानिया यांनी लगावलाय। ताई, संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केल्याचं महत्त्वपूर्ण माहिती माहिती कोर्टात दावा केला, त्यांचा कॉन्फिडेन्शियल विषय आहे। त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन। 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले, त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल। ओके, नाही त्याच्यात दोषारोपपत्राचे हायलाइट केलं, मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल। तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तुमच्या पुण्यात आहे, मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही, त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना, काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने। हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही, मला त्यातली माहिती नाही। मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे। ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील, त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे। त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीम मधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही। संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे, हे मी 1001 वेळा ऑलरेडी म्हणून झालेला। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।